हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 2. पसायदान धर्मकीर्तन भाग 1. मागील विषय प्रवेश या प्रवचन क्रमांक 1 मध्ये आपण पाहिले की माऊलींनी धर्मकीर्तन हे सिद्धी नेले असा चरण लिहिताना धर्मकीर्तन असा शब्द योजिला आहे. या योगे माऊलींनी स्वतःच त्यांच्या भावार्थ दीपिकेचा विषय धर्मकीर्तन असे म्हटले आहे. धर्मकीर्तन हाच भावार्थ दीपिकेचा प्रमुख विषय आहे. याच विषयासभोवती भावार्थ दीपिकेमध्ये माऊलींनी वैष्णव धर्म आणि सर्व आध्यात्मिक तत्त्वज्ञान मोठ्या खुबीने सामावून सांगितले आहे. अशा प्रकारे संपूर्ण भावार्थ दीपिका मूळ भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाला जराही धक्का न लावता गुंफली गेली आहे. यास्तव पसायदान पाहण्याआधी आपण हे धर्मकीर्तन समजून घेऊ, कारण पसायदान मागताना ते आपोआपच धर्मकीर्तनाला अनुसरून मागितले आहे. प्रत्येक मानवाचा धर्म म्हणजे त्याचा स्वभाव, त्याचे स्वाभाविक चालचलन, त्याने जगताना सांभाळायचे व्यवधान, मानवाचा स्वभाव त्याच्या संचिताप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे, सुकृताप्रमाणे तयार होत असतो. जसजसे संचित, प्रारब्ध, सुकृत बदलत जाते तसतसे त्याचे आचरण बदलत जाते. त्याचा स्वीकार करून आचरण करायचे. यापेक्षा मुद्दामहून निराळे त्याच्या मर्जीने आणखी काही वेगळे समोर उपलब्ध आहे म्हणून आगळे, संधी आहे म्हणून भिन्न अशा प्रकारे जगायचे नाही. प्रत्येक मानवाच्या धर्माप्रमाणे त्याचे संचित, त्याचे प्रारब्ध, त्याचे सुकृत, त्याची नियती असते. याचा अर्थ प्रत्येक मानवाचा धर्म, संचित, प्रारब्ध, सुकृत, नियती भिन्न असते. याला त्याची प्रकृती असे म्हणतात. त्यामुळे आपण असे म्हणतो की प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. जितक्या प्रकृती तितक्या विकृती. यामुळे गतसंचिताचा, प्रारब्धाचा, नियतीचा विचार करून जन्माला येताना जीवात्मा संचितानुसार, प्रारब्धानुसार, नियतीनुसार ते या एकाच जन्मी संपवण्यासाठी योग्य असा देह धारण करतो. ही प्रत्येकाची प्रकृती असते. त्यामुळे बोलीभाषेमध्ये आपण एकमेकांच्या प्रकृतीची चौकशी करतो. धर्मकीर्तन म्हणजे आध्यात्मिक शास्त्र. प्रत्येक मानवाचे संचित, प्रारब्ध, नियती भिन्न असते. या शास्त्राप्रमाणे वर्तन केल्यामुळे जसजसे संचित, प्रारब्ध, नियती बदलत जाते तसतसे त्याच्या शास्त्राचे नियमही बदलत जातात. याप्रमाणे प्रत्येकाचे शास्त्र निसर्ग आपोआप तयार करत असतो. जगताना मानवाला निसर्ग त्याच्यासमोर जे प्राप्त करून देतो त्याप्रमाणेच ते आनंदाने स्वीकारून मोठ्या समाधानाने मानवाने जगायचे. कारण ते त्याच्या संचितानुसार, प्रारब्धानुसार, नियतीनुसार असते. त्याचा अवहेर करणे म्हणजे अनात्माचरण, अयोगिक, अनैसर्गिक वर्तन करून संचित, प्रारब्ध, नियती नाकारणे आहे. आणि यामुळे संचित तर संपत नाहीच, परंतु त्यात भर मात्र नक्की होते. प्रत्येकाचे संचित बदलत जाते आणि त्याप्रमाणे त्याला निसर्गाकडून बदलते जीवन प्राप्त करून दिले जाते. यामुळे प्रत्येकाच्या स्वभावात बदल होत जातो. माऊलींनी या अशा भावभावनांचे शास्त्र सांगितले आहे. म्हणून ही भावार्थ दीपिका आहे. याला ज्ञानेश्वरी असे म्हणू नये. धर्मकीर्तन हा विषय स्वतंत्र, विस्तृत, खूप मोठा आहे. परंतु आपल्या पसायदान या सद्य विषयामध्ये त्याचा उल्लेख आला आहे. यास्तव आपण भावार्थ दीपिका या धर्मकीर्तनासभोवती कशी गुंफली गेली आहे हे काही मोजकी उदाहरणे घेऊन अगदी त्रोटक स्वरूपात समजावून घेऊ. माऊलींनी भावार्थ दीपिकेसाठी योगेश्वर, भगवंत श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेचा आधार घेतला आणि त्याचा पुढील विस्तार धर्मकीर्तन करत केला. पहिल्या अध्यायात गीतेची सुरुवातच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे अशी आहे. त्याचे माऊली निरूपण करतात. धृतराष्ट्र म्हणे, संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची, जे धर्मालय म्हणिजे. कुरुक्षेत्र धर्मालय म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णाकडून अर्जुनाला धर्मालय असलेल्या कुरुक्षेत्री भगवद्गीता सांगितली गेली. या गीतेवरील टीका म्हणजे भावार्थ दीपिका.
माऊलींचे धर्मकीर्तन कुरुक्षेत्रावर सांगितलेल्या गीतेच्या पायावर आधारावर आहे. दुसऱ्या अध्यायात जेव्हा स्वजनांच्या जीविताच्या मोहाने ग्रस्त होऊन अर्जुन ठामपणे युद्ध करणार नाही असे म्हणाला, तेव्हा भगवंत श्रींच्या उपदेशाचे माऊली निरूपण करतात. तरी स्वधर्मू एकू आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरी जेल काय पाहे, कृपाळूपणे. आपल्यासाठी एकच महत्त्वाचा स्वधर्म आहे. त्याचा त्याग मुळी करताच येत नाही. परंतु जर त्याचा त्याग केला तर विचार कर की यामुळे आपल्याला हा भवसागर तरून जाता येईल का? वायांची व्याकुळ काई, आपुला निजधर्मू पाही, जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. अर्जुना, तू युद्धात स्वजनांचा संहार होणार म्हणून कारण नसताना व्याकुळ होऊन शोक करत आहेस. कारण स्वधर्माच्या पालनाने अशा प्रकारे कोणताही दोष कधीही लागत नाही. तया परी पार्था स्वधर्मे रहाटता, सकळ काम पूर्णता सहजे होय. म्हणून या लागी पाही, तुम्हा क्षत्रिया आणि काही, संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. अर्जुना, स्वधर्माने आचरण केले की सर्व इच्छा पूर्ण होतात. आपले संचित म्हणजे आपल्या अतृप्त इच्छा, म्हणून हेच आपले प्राप्त स्वकर्म असते. ते केल्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात. त्यायोगे संचित कमी होते. संचित कमी होणे म्हणजे आपल्या मुक्तीच्या मार्गाचे द्वार उघडणे असते. अशा प्रकारे विचार केला असता क्षत्रियांना युद्धाशिवाय अन्य तरणोपाय नाही. तिसऱ्या अध्यायात माऊली निरूपण करतात, स्वधर्मू जो बापा, तोची नित्य यज्ञू जाणपा, म्हणूनी वर्तता तेथ पापा, संचारू नाही. हा निजधर्मू जै सांडे, आणि कुकर्मी रती घडे, तेची बंधू पडे संसारिक. म्हणूनी स्वधर्मानुष्ठान, ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच न घडे. आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ आहे असे जाण. त्याचे आचरण करत असताना पापाचा तेथे मागमूस असत नाही. ज्यावेळी स्वधर्माचरण सोडले जाते त्यावेळी दुष्कृत्याची आवड निर्माण होते. यामुळे संसारात अडकले जाते. म्हणून स्वधर्माप्रमाणे नित्य आचरण करणे हाच अखंड यज्ञ करणे आहे. असे आचरण जो करतो तो सदा निर्बंध बंधमुक्त असतो. चौथ्या अध्यायात माऊली निरूपण करतात, जे धर्मजात आघवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्यू असे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मू हा. जे जे म्हणून सर्व धर्म आहेत त्यांचे मी युगायुगामधून रक्षण करावे, हा माझा ओघाने चालत आलेला सनातन स्वभाव आहे. म्हणून ज्यावेळी अधर्माकडून धर्माचा ऱ्हास होतो त्यावेळी मी माझे अजन्मत्व बाजूला करून माझे अप्रगटत्व विसरतो. म्हणजेच मी अशावेळी जन्म घेऊन प्रगट होतो. अशा प्रकारे धर्म म्हणजे आपल्या संचिताप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे, नियतीप्रमाणे प्राप्त असे नैसर्गिकपणे आपल्याला वेळोवेळी प्राप्त होत असलेले कर्म करणे, याविरुद्ध आचरण न करणे, अशी धर्माची सत्य परखड व्याख्या करून झाल्यावर आता माऊली धर्मपालनासाठी निरूपण करत आहेत. पाचव्या अध्यायात माऊली निरूपण करतात, आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अर्जुना, ज्याच्या अंतःकरणात मी, माझा, माझी, माझे अशी आठवणही नसते तो नित्य संन्यासी जाणावा. तैसा असतेनी उपाधी, ना कळीजे तो कर्मबंधी, जयाचेनी बुद्धी संकल्पू नाही. ज्याला कर्म करत असूनही मी करता आहे याची जाणीव नाही, तो कर्म करूनही बंधनात बद्ध होत नाही. अशा प्रकारे ज्याला कर्म करूनही ते मी केले अशी भावना नसते, ज्याला कर्म करूनही ते त्याने केले याची जाणीवही नसते, त्याच्याकडून कर्मत्याग आणि कर्मसन्यास आपोआप घडतो.
कर्मत्याग आणि कर्मसन्यास एकच आहेत हे ज्याला उमजले त्याच्याकडून धर्मपालन होत असते. देखै बुद्धीची भाष नेणिजे, मनाचा अंकुर नुदैजे, ऐसा व्यापारू तो बिलीजे, शारीरू गा. लहान मुलामध्ये मन तयार झालेले नसते, त्याची बुद्धीही विकसित झालेली नसते आणि तरीही तो अनेक हालचाली करतो. याला कायिक व्यापार असे म्हणतात. इंद्रियांच्या गावी नेणिजे, ऐसा व्यापारू तो निपजे, तो केवळू गा म्हणिजे मानसाचा. इंद्रियांना मागमूसही लागू न देता जे कर्म केले जाते त्याला मानसिक व्यापार असे म्हणतात. स्वप्नामध्ये अनेक गोष्टी केल्या जातात, त्या निव्वळ मानसिक असतात. अशा प्रकारे मन आणि बुद्धी यांच्या सहभागाशिवाय कर्म घडते. तसेच इंद्रियांच्या सहभागाशिवाय कर्म घडते. परंतु जे जाणून बुजून अशा कर्मामध्ये बद्ध होत नाहीत, आसक्त होत नाहीत, त्यांना कर्मत्याग आणि कर्मसन्यास याचे फळ मिळते. अशांकडून धर्मपालन होत असते. आता येथून पुढे 6व्या अध्यायापासून धर्मपालनासाठी विज्ञान प्रदान करत आहेत. ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.